हॅलो गाईज, तर आज आम्ही पुन्हा गेलो होतो डोंगरामध्ये. तर आजचा प्लॅन होता कोळी भाजी काढायचा, कारण की आईला विकायला न्यायची होती. तर आम्ही दोघंसुद्धा कोळी भाजी काढायला लागलो आणि भरपूर आम्हाला कोळी भाजी मिळाली. आणि नंतर ना आम्हाला तिथे करडू दिसली, खूप छान झाली होती. तर मी आईला म्हटलं की चला आई, थोडीशी करडूसुद्धा काढू, संध्याकाळी मस्त पातोडा बनवेन. तर तुम्हाला करडूची भाजी माहिती आहे का? ह्याच्यापासून छान अशी भाजीसुद्धा बनवली जाते, फ्रायसुद्धा केली जातं आणि ह्याच्यापासून छान असा पातोडासुद्धा बनवला जातो. तर मला पातोडाच बनवायचा होता. तर भरपूर करडू मी काढली, म्हणजे जेवढी आम्हाला लागत होती तेवढीच काढली. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की डोंगरामध्ये छोटं-छोटंसं असे खड्डे साचलेले असतात पाण्याचे आणि त्याच्यातून पाणी वाहत असतं. त्याच्यामध्येच आम्ही ती करडू धुवूनसुद्धा घेतली. त्याच्यानंतर ही भाजी दिसली. ह्या भाजीला आमच्या इथं कवळा असं म्हणतात आणि ह्याच्यापासून सुद्धा पातोडा वगैरे बनवला जातो. पण आज तरी आम्हाला ती बनवायची नव्हती, मग आम्ही ती नाही घेतली. त्याच्यानंतर कोळी भाजीने आमच्या पिशव्या भरल्या होत्या. मग आम्ही घराकडे निघायला जातच होतो. तितक्यात आम्हाला अजून एक शेवळं मिळालं आणि त्या एका शेवळ्याचं काय करणार आहे, तरीसुद्धा मी ते एक शेवळं घेतलं आणि मग निघालो आम्ही घराकडे. थँक्स फॉर वॉचिंग.